तर चला आज बनवूयात मस्त खमंग अशी चकलीची भाजणी। इथे मी तांदूळ आणि सर्व डाळी स्वच्छ पाण्याने धुवून थोड्याशा एका कपड्यावरती सुकवत ठेवलेले आहेत। 1 ते 1.5 तासामध्ये हे छान सुकतं। त्यानंतर मी इथे तांदूळ घेतलेले आहेत भाजण्यासाठी। तर तांदळाचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला 4 वाट्या आणि 2 वाट्या मी घेतलेल्या आहे इथे चण्याची डाळ, त्यानंतर पाऊण वाटी उडदाची डाळ आणि सेम प्रमाणात मुगाची डाळ घेतलेली आहे। पोहे आणि साबुदाणे मी भिजवून वाळत नव्हते घातले, तसेच घ्यायचे आहेत। थोडेसे गरम करायचे आणि सेम प्रमाणात मी साबुदाणा देखील घेतलेला आहे पाऊण वाटी। त्यानंतर 4 चमचे धणे आणि 4 चमचे जिरे, ही सर्व जिन्नस थंड करून बारीकसर अशी दळून आणायची आहे चक्कीमधून। तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया चकली